कुठे युती आणि आघाड्या, कुठे वैर विसरून हात मिळवणी, तर कुठं नाराजीचं नाट्य। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाची मानली जाणारी महापालिकेची लढाई, याच लढाईसाठी राज्यातल्या 29 महापालिकांच्या प्रभागांमध्ये सध्या जोरदार घडामोडी सुरू आहेत। मात्र सगळ्यात महत्त्वाचं हे की या मनपा निवडणुकीमध्ये काही ठिकाणी चक्क देवेंद्र फडणवीस विरुद्ध शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी अशी लढाई देखील होणार आहे। कोणत्या महापालिकांमध्ये हे चित्र आहे, आढावा घेऊया या खास रिपोर्टमधून। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार महायुतीचे महत्त्वाचे चेहरे। मात्र महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी देवाभाऊ म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची म्हणजेच एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची युती असं चित्र पाहायला मिळतंय। नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपनं स्वबळाचा नारा दिला आणि त्यानंतर त्यांच्या विरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादीनं शड्डू ठोकलाय। नाशिक महापालिका निवडणुकीसाठी महत्त्वाचा पक्ष असलेल्या भाजपनं स्वबळाचा नारा दिला। यानंतर पक्षामध्ये जोरदार इनकमिंगही झालं, त्यामुळे पक्षातील अनेक निष्ठावंत नाराज झाले। पण दुसरीकडे भाजपच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांनी वेगळी भूमिका घेतली। भारतीय जनता पक्षाला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोघांनी एकत्रित निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे। या संदर्भात नाशिक भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात। मैत्रीपूर्वक लढत ही पुढच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बघायला मिळेल। आम्ही देखील युतीचा प्रस्ताव शिवसेनेच्या सोबत दिलेला होता, राष्ट्रवादीकडे देखील दिलेला होता। त्यांच्या अध्यक्षांशी सर्वांची 2 ते 3 वेळा 4 वेळा अशी चर्चा झाली, परंतु त्यांनी जी जागांची मागणी केलेली होती ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये अधिक होती, अवास्तव होती आणि त्यामुळे आज आपण बघत आहोत की त्यांनी युती तोडण्याचा जो निर्णय जो आहे तो घोषित केला आणि शिवसेनेने राष्ट्रवादीच्या सोबत युती केली। जे नाशिकमध्ये घडलं तेच सोलापुरात। सोलापूर महापालिकेत 5 वर्ष भाजपची सत्ता होती, मात्र आता सोलापूर महापालिकेत भाजप विरोधात शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र आली आहे। मागील काही दिवसांपासून सोलापूरच्या राजकारणाचं केंद्रबिंदू ठरलेल्या याच सोलापूरच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये युतीच्या चर्चा रंगल्या होत्या। तर शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये जवळपास 3 ते 4 बैठका याच पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडल्या। मात्र जागा वाटपाच्या मुद्द्यावरून ही युती फिसकटलेली आपल्याला पाहायला मिळाली। शिवसेना शिंदे गटानं भाजपसोबत युती तोडत एका रात्रीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि सोलापूरमध्ये आता भाजप विरुद्ध अजितदादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना असा सामना रंगताना पाहायला मिळणार आहे। लातूरमध्येही महायुतीत मोठा पेच पाहायला मिळाला। जागा वाटपाचा तिढा न सुटल्यानं इथे राष्ट्रवादी आणि शिंदे सेना वेळ पडल्यास भाजप विरोधात लढताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही सोबत घेण्याच्या भूमिकेत आहे। गेल्या वेळेस सुद्धा त्यांची संख्या जास्त होती, म्हणून आम्ही मोठा भाऊ म्हणून हात पुढे केलेला आहे। आता मैत्रीमध्ये घ्यायचे की नाही तो त्यांचा निर्णय आहे। नाहीच झाली तर शेवटी आम्ही आमच्या स्वबळावरती लढवण्याचा निर्णय आमच्या पार्टीच्या वतीनं आम्ही वरिष्ठांशी बोलून घेणार आहोत। पवार फॅमिली मला वाटतं अजून एकत्र आलेली नाही, पार्टी म्हणून एकत्र समविचारी पक्ष म्हणून त्या ठिकाणी आघाडी झालेली आहे आणि तशी आघाडी इथं पण झाली तर त्यासाठी पण आमचा प्रयत्न राहील। भारतीय जनता पार्टी पूर्ण सकारात्मक पद्धतीने, जसं आपण म्हटलं, आम्ही 2 पावलं मागं सरकून त्या ठिकाणी बिलकुल सकारात्मक पद्धतीने पुढे चाललो। नाही, राष्ट्रवादी 50-50 वरती तयार होती असं काहीतरी नाही। हे बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे, भारतीय जनता पार्टी हे या गेल्या वेळेसची जर 2017ची जर आपण पाहिलं, 36 जागा भारतीय जनता पार्टीची होती, 1 जागा राष्ट्रवादी पक्षाची होती, शिवसेनेची त्याच्यामध्ये नव्हती। तरी देखील आम्ही सन्मानपूर्वक त्या ठिकाणी चर्चा करत आहे। तिकडे अकोल्यातही देवाभाऊंच्या भाजपनं दादा आणि भाईंच्या पक्षांना शेवटचं अल्टिमेटम दिलाय। निर्णय न झाल्यास इथेही भाजप विरुद्ध महायुतीतले इतर 2 पक्ष असा सामना रंगू शकतो। वेळ खूप झालेला आहे आणि म्हणून शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, त्यांच्याही पक्षाचा विस्तार करण्याच्या दृष्टीनं त्यांच्यावरील कार्यकर्त्याचा दबाव आहे नेत्यांवर, ह्याची पूर्ण कल्पना आम्हाला आहे। परंतु आता आम्ही वेळ खूप झाल्यामुळे त्यांना सांगितलं की पुढच्या काही तासात तुम्ही आम्हाला कळवा, नाही तर मग प्रेमानं आपण आपापल्या मार्गानं मार्गस्थ होऊ।
एकूणच महायुती म्हणून राज्यभरात बऱ्याच ठिकाणी एकत्र लढणार असं काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीसच म्हणाले होते. मात्र एकीकडे भाजप आणि दुसरीकडे भाजपचेच मित्र पक्ष, या सामन्यात नेमकं बाजी कोण मारणार हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरेल. तसंच महाविकास आघाडीला या सामन्यातूनच बाहेर ठेवण्यासाठी ही खेळी खेळली जाते का, याची देखील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. अकोल्याहून उमेश अलोणे, लातूरहून निशांत भद्रेश्वर आणि सोलापूरहून आफताब शेखसह मुकुल कुलकर्णी. एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.